राज्यात गेल्या काही दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवत आहे। देशातील अनेक ठिकाणी देखील 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध नाहीयेत अशी माहिती समोर येते। जर रोख रक्कम हवी असेल तर 100 रुपयांच्या नोटा घ्या असं बँकेकडून म्हटलं जातंय। कुणालाही कितीही गरज असो बँकेकडून थेट नकार दिला जातो। तसंच बऱ्याच बँक शाखेतून 5000पेक्षा अधिकची रोख रक्कम देण्यास नकार दिला जातो। मात्र भारतात नोटबंदी सारखा कोणताही प्रकार नाही। मग सरकारनं 500 रुपयांच्या नवीन छापलेल्या नोटा अखेर गायब कुठे झाल्यात? 500 रुपयाची नोट हळूहळू वापरातून गायब कशी होतीये? सरकारनं 500 रुपयांच्या नोटाची छपाई बंद केली आहे का? उद्योगपती 500 रुपयांच्या नोटांची साठवण करत आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा जाणवतोय। खात्यात पैसे असूनही बँक नागरिकांना 5000 रुपयांच्या वर रोख रक्कम देण्यास नकार देते। यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापारी यांच्यात चिंतेचं वातावरण आहे। लग्न सराईला रोख रक्कम न भेटण्याचा मोठा फटका बसल्याचंही दिसून येतंय। या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारनं 500 ची नोट तर बंद केली नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे। आरबीआयनं अद्याप नोटांची छपाई बंद केली नसल्याची माहिती समोर आली आहे। मग नोटा छापल्या जात आहेत तर त्या गेल्या कुठं? देशात काही राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामुळे बाजारात रोख रकमेची मागणी अधिक वाढली आहे। अशा वेळी रिझर्व्ह बँकेला कायदा व सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रियेच्या सुलभतेसाठी विशेषतः राज्यांच्या तिजोऱ्यांमध्ये अधिक मूल्याचं चलन म्हणजेच प्रामुख्यानं 500 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात वळवाव्या लागतात। या प्रादेशिक चलनाचं संतुलन बदलल्यामुळे महाराष्ट्रासारख्या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांमधील चलनाचा नैसर्गिक प्रवाह तात्पुरता विस्कळीत झाल्याचं म्हटलं जातंय। स्थानिक बँक असोसिएशन आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य करन्सी चेस्टनं दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बँकांनी आरबीआयकडून दरमहा सरासरी 100 कोटी रुपयांच्या नव्या रोख रकमेची मागणी केली होती। पण आरबीआयच्या मुख्य केंद्रांकडून प्रत्यक्षात गरजेच्या केवळ 25 ते 30% म्हणजे साधारणतः 25 ते 30 कोटी रुपये इतकाच पुरवठा बँकांना केला गेलाय। रिझर्व्ह बँकेतून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 100 ते 200 रुपयांची लहान नोटांची पाकिटं मोठ्या प्रमाणात पाठवली जात आहेत, ज्यामुळे बँकांकडे ग्राहकांना देण्यासाठी 500च्या पुरेशा नोटा उपलब्ध नाहीयेत। रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना त्यांच्या एटीएम मशीनमधील कॅसेट अपग्रेड करण्याचे निर्देश दिलेत, जेणेकरून एटीएम मधून 100 आणि 200 रुपयांच्या लहान नोटांचं वितरण मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल। या नवीन बदलांमुळे बँकांना एटीएमच्या अंतर्गत रचनेत सुधारणा करावी लागते। परिणामी अनेक एटीएम यंत्रणांमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरण्याचं प्रमाण बँकांकडून जाणीवपूर्वक कमी केलं गेलंय आणि बँका स्वतःच्या दैनंदिन अंतर्गत व्यवहारासाठी उपलब्ध असलेल्या 500च्या नोटा स्वतःकडेच राखून ठेवतात। दुसरं कारण म्हणजे उद्योगपतींकडून देखील नोटांची साठवणूक केली जात असल्याची माहिती आहे। तुम्हाला वाटेल की उद्योगपती कशासाठी नोटांचा साठा करणार आहेत? तर उद्योगपती दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी रोख रक्कम जवळ ठेवतात। सध्या देशात आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे। आताच अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडतायत। जर परिस्थिती अधिक बिकट झाली आणि तर बँकेकडून रोख रक्कम मिळणार नाही असं अनेकांना वाटतंय। सरकार आर्थिक मंदी सोबत लढण्यासाठी बँकेतील पैशांचा वापर करू शकते, त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा येऊ शकतात। या आर्थिक मंदीपासून निपटण्यासाठी उद्योग आतापासूनच आपल्या जवळ रोख रक्कम साठवत असल्याची चर्चा आहे। 100 ते 200 रुपयांच्या नोटांची साठवणूक केली तर त्यासाठी जास्तीत जास्त जागा लागते आणि रक्कम देखील कमीच होते। त्यामुळे इतर नोटांच्या तुलनेत 500 रुपयांची नोट मोठी असताना त्याची साठवणूक सुरू असल्याची माहिती आहे। याबाबत अद्याप अधिकृत कुठेही माहिती समोर आलेली नाही, मात्र नोटांच्या साठवणुकीची चर्चा सुरू आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून राजकीय नेत्यांनीही यात उडी घेतली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी आरबीआयच्या नागपूर आणि मुंबई प्रादेशिक संचालकांना अधिकृत पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलंय। मराठवाड्यातील आणि राज्यातील ह्या क्रिटिकल करन्सी शॉर्टेज तातडीनं दूर करून 500च्या नोटांची नवीन खेप पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे। बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही टंचाई पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची आहे। येत्या 15 ते 20 दिवसात रिझर्व्ह बँकेकडून 500 रुपयांच्या नोटांचा नवीन साठा बँकेपर्यंत पोहोचेल आणि ही परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येईल। तोपर्यंत नागरिकांनी व्यवहारांमधील अडचण टाळण्यासाठी शक्य तितके डिजिटल व्यवहार वापरणे, यूपीआय, नेट बँकिंग किंवा चेक याद्वारे व्यवहार करावेत असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय। त्यामुळे येत्या काळात 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।